देखील सज्ज होतील. वेलकम भाविक, स्वागत असेल तो देखील. तर मॅच स्टार्ट केली जाईल. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता डिंग डोंग चषक 2025 चा सोहळा एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल हार्दिक आणि दुसऱ्या साईडला असेल वन ऑफ द बेस्ट प्लेयर सफाळे विभागातील नवनाथ अर्थातच नानू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या खेळाडूला. मॅच स्टार्ट केली जाते. रितेश ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. पहिल्याच चेंडूला उचलून खेळण्याचा प्रयत्न अगदी निशांत वसईकर पुढे सरसावला गेलाय. एक धावा ऍड केली जाईल. इथून श्रीगणेश झालाय. हार्दिक देखील एक मोठा खेळाडू आहे. तो देखील मोठे शॉट खेळणं जाणतो. एका साईडला नवनाथ बॅटिंग स्टान्स वरती असेल. हा देखील चेंडू चांगला होता. हार्दिक पाटील सरसावला गेला. एक रमेल दुसरीचा प्रयत्न नसेल कारण एकेरीने समाधान मानावं लागेल. अगदी दोन चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. दोन्ही चेंडूवरती सिंगल उभारले गेलेत. रितेश निजाई गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. दोन चेंडू त्याने चांगले हाताळलेत. हार्दिक बॅटिंग वरती असेल. अहो या वेळेला मात्र क्या बात आहे. समीर वन ऑफ द बेस्ट प्लेयर. मात्र एष्टी रक्षकांनी थोडीशी केली होती चूक. त्यानंतर मात्र समीरने जजमेंट पाळलं आणि विकेट मिळाली. व्हॉट अ कॅच इट इज समीर. रिप्ले ऍक्शन मध्ये देखील आपण पाहू शकतात सूर गवसला गेलाय समीरच्या माध्यमातून. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ कॅच, अप्रतिम. एक वेळा नाही 6 हिटर सुद्धा या कॅच वरती प्रेमात पडल्यात. त्या पद्धतीने त्याने कॅच घेतलाय. हे रील्स मात्र नक्कीच हिटरच्या पेज वरती येईल. टेलिग्राम वरती, इंस्टा वरती, युट्यूब वरती. खूप छान कॅच आपण पाहू शकतात. एक बिग विकेट हार्दिक तंबूच्या आसराला परतला गेलाय. चला चिखलपेठा संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. विनंती असेल तुम्हाला. ओ व्हॉट अ बॉल. चांगला चेंडू होता. कमालीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितिकच्या माध्यमातून भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न. फेकावरती सोर होतोय. गती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाल्या. रितेश निजाई कमालीचे चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. चारही चेंडू प्रॉपर. 4 चेंडू मागे 2 धावा त्याने देखील खर्च केल्यात. हा देखील चेंडू चांगला आहे. तुम खरी कसोटी कोणाची आहे तर एष्टी रक्षकाची आहे. इथून त्याला प्रत्येक चेंडू गॅदर करायचे आहेत. प्रत्येक चेंडू पकडायचे आहेत. अगदी 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त त्याने 2 धावा खर्च केल्यात. एक विकेट त्याला मिळाले. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू रितेश घेऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे परंतु कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट. परंतु या वेळेला मात्र सेफ झोन मध्ये चेंडू हाताळला गेलाय. एक रमेल धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सर्कल जाऊन पोहोचेल 3 वरती. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकात 3 धावा खर्च केल्यात. रितेशचा चांगला षटक हाताळला गेलाय. त्याने 1 विकेट प्राप्त केली आणि 3 धावा खर्च केल्यात. येथून नवनाथची बॅटिंग पाहणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. त्याची बॅट गुलू लागली तर धावा मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. एका साईडला गोलंदाज देखील तेवढी चांगली होती दातिवरे संघाच्या माध्यमातून.
पुढे इकडे ना जा ना आई केलं घेऊन ये कुठं आहेत तिकडं कुठं आहेत गुणाच्या मार्क वरती यश भोईर गुणाच्या ट्रॅक वरती आलाय त्याला समोर जाईल श्लोक बॅटिंग चांगली करावी लागेल कारण पहिल्या षटकात इथून अर्ध गुणाचं झड असेल तर धातेवाडी संघाचा आहे चांगली बॅटिंग करतायत चांगली गोलंदाजी करतायत इथून हा देखील चेंडू चांगला करण्याचा प्रयत्न होता परंतु श्लोक चेंडू नाही समजलाय इथून बॅटिंग करताना आपण पाहू शकतात चिखलपाडा संघ एक मातबर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात नवनाथ बॅटिंग स्टान्स वरती असेल हा चेंडू देखील चांगला आहे खाली राहिलाय अगदी चेंडू नवनाथला नाही समजत आहेत आतापर्यंत 2 चेंडू मागे 1 वरती खेळतोय नवनाथ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 4 वरती 1 विकेटच्या मदतीने संघ खेळतोय चेंडू पायाकडे होता अगदी चेंडूला उचलून खेळण्याचा प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षण केला जाते रितेशच्या माध्यमातून धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा चेक द सर्कल 5 वरती यश देखील तेवढी चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात श्लोक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल एक रमेल धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा चेक द सरकली जाते जाऊन पोहोचली गेल्या 6 वरती धम्य गतीने खेळ चाललाय इथून नवनाथ अजूनपर्यंत शांत आहे अगदी 4 चेंडूंचा खेळ झालाय 4 चेंडू मागे संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली गेली आहे हा चेंडू चांगला आहे परंतु एक रमेल एका धावेने समाधान मानावं लागेल नवनाथ आणि श्लोक दोन्ही बॅटर चांगले आहेत परंतु इथून मोठे फटके खेळावे लागतील ज्याप्रमाणे या दातीवरी या संघाची गोलंदाजी चालली आहे 5 चेंडूचा खेळ झाले संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली गेली 1 विकेटच्या मदतीने आतापर्यंत संघ पाहायला मिळतोय नवनाथ आतापर्यंत 4 चेंडू मागे 3 वरती खेळतोय एका साईडला श्लोक 5 चेंडू मागे 2 वरती खेळतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु एक रमेल बादच्या माध्यमातून 1 रन मिळते 12 चेंडूचा खेळ झाला अगदी 2 षटक आपण पाहिले 2 षटकामध्ये 8 धावा फलकावरती लागतात 1 विकेटच्या मदतीने येणारे 12 चेंडू अजूनपर्यंत उर्वरित बाकी असतील या 12 चेंडू मध्ये किती धावा येतील हे आपण पाहणार आहोत घेऊया छोटासा ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानात
10 धावा. नवनाथ स्ट्राईक वरती असे. नवनाथला देखील आज शांत ठेवला गेलाय. चांगले चेंडू आतापर्यंत हाताळत आहेत दातविरे संघ. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू मागे हार्दिकने मात्र 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. यावेळेला फटका चांगला आहे नवनाथच्या बॅट मधून. ह्या जोडीस नवनाथला ओळखलं जातं. चिखलपाड्याचा ब्रँड मात्र आता बोलू लागेल, कारण त्याच्या बॅट मधून शांत ठेवलं होतं नवनाथला. कारण नवनाथ एक असा खेळाडू आहे त्याला तुम्ही बऱ्याच वेळ शांत ठेवू शकणार नाहीयेत. नवनाथच्या बॅट मधून आलाय षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होती आहे, जाऊन पोचली गेली आहे 16 वरती. सुरुवात थोडीशी ढगमळीची झाली होती, त्यानंतर या नवनाथच्या शॉट मधून पूर्णपणे या मॅच मध्ये रोमहर्षक आणले आहे. 6 धावा मिळतात. धावसंख्या 6च्या मदतीने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 16 वरती. धावसंख्या फलकावरती 16 धावा लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू उर्वरित बाकी असतील या षटकातले. या वेळेला मात्र स्लो टाकण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन करणं ही फार महत्वाची गोष्ट होते हार्दिकच्या माध्यमातून. आणि सातत्याने हार्दिकचा खेळ आपण बऱ्याच वेळा पाहिलाय देखील. ह्याच मैदानावरती त्याने टाकलेले ते षटक. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान असा चेंडू. षटक संपला गेला. 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 वरती. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा गोलंदाज कोणता गोलंदाज घेऊन येईल हे तेवढंच महत्वाचं असेल. 18 चेंडूचा खेळ झाला. 18 धावा फलकावरती पाहायला मिळाला. अजूनपर्यंत नवनाथ बॅटिंग स्टान्स वरती आहे. 7 चेंडू मागे 10 वरती खेळतोय. त्याच्या बॅट मधून एक मोठा षटकार देखील आलाय. निशांत वसईकर गुणांच्या ट्रॅक वरती आलाय. दातुरीच्या मैदानावरती बऱ्याच वेळा 5 चेंडू मागे 5 षटकार मारण्याचा हा पराक्रम त्याच्या नावावरती आहे. यावेळेला पाय काढला चेंडू होता. उचलून खेळण्याचा प्रयत्न. प्रणित वैद्य पुढे सरसावला गेला. थोडासा फंबल झाला. फंबल झाल्यानंतर मात्र खराब फेकी, आणि खराब फेकीनंतर मात्र 2 धावा इथून पूर्ण केला जातील. धावसंख्या 2च्या मदतीने आपण पाहायला गेलं तर 20 धावा फलकावरती लागतात. पहिला चेंडू चांगला होता, अगदी पायाकडे होता. चेंडू मात्र फ्लिक केला गेला नवनाथच्या माध्यमातून. स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा नवनाथकडे असेल. 8 चेंडू मागे 12 वरती खेळतोय. यावेळेला फुलचा फटका होता, परंतु कॅच ड्रॉप झालाय आणि नो देखील असेल. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्यानंतर ओव्हरस्टेप हॅलो हॅलो ओव्हरस्टेपच्या माध्यमातून नो चेंडू असेल. पंचांचं अचूक लक्ष आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या या नोच्या माध्यमातून जाऊन पोहोचली गेले 23 वरती. उचलून खेळण्याचा प्रयत्न होता. कौशिक पुढे सरसावला गेलाय. चेंडू स्टॉप करेल. डायरेक्ट फेकीचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला मात्र चांगली फेकी. विकेट मिळेल. रनच्या स्वरूपात मात्र विकेट मिळते. वेलकम प्रफुल्ल स्वागत असेल तो देखील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत
24 धावा फलकावरती लागतायत. 2 बॉल. 2 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडू बाकी असतील. चला थोडं स्पीडअप करा बॅटर. जोपर्यंत नवनाथ स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत धावा येऊ शकतायत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मागे तुम्हाला जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. विकेट या वेळेला मात्र एलपीच्या माध्यमातून विकेट मिळेल. नवनाथला देखील परतावला गेला. व्हॉट अ बॉल, क्या बात आहे. प्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले ऍक्शन मध्ये आपल्याला पाहू शकतायत. 3 स्टंपच्या मध्ये चेंडू आलाय आणि एलपीच्या माध्यमातून विकेट मिळते आहे. गॉन नवनाथ. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेले 24 वरती स्थिर आहे. एक महत्वाची विकेट तंबूच्या आसऱ्याला परतली गेली आहे. नवनाथ चांगली बॅटिंग करत होते. अगदी 11 चेंडू मागे 15 वरती ते देखील खेळत होते. खूप क्षमता देखील त्यांच्याकडे आहे. तर शेवटपर्यंत राहिले असते तर निश्चितपणे 1 किंवा 2 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले असते. 24 धावा फलकावरती लागल्यात. 3 विकेट देखील मिळाल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू येणारे बाकी असतील या डावातले. निशांत चांगली गोलंदाजी करतायत. 1 नो जरूर टाकला होता. त्यानंतरच केलेलं त्यांनी कमबॅक. 3 चेंडू मागे 6 धावा खर्च केल्यात. चेंडू बाहेर जाणार आहे पण वळतायत. वाईडचा इशारा आलाय. 1 धावा मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 वरती. हा चेंडू मात्र चांगला होता. अगदी कट केला गेलाय. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा सर्कल जाऊन पोहोचेल आतापर्यंत 27 वरती. 27 रन जो स्कोर बोर्ड. 3 विकेटने आतापर्यंत 27 धावा फलकावरती लागतायत. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत उर्वरित आहे. एका साईडला हर्षल तर दुसऱ्या साईडला आपण पाहू शकतायत जतीन आहे. हा चेंडू देखील चांगला आहे. जतीनला चेंडू मात्र हा चेंडू नाही समजलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. चेंडू बाहेर जाणार आहे. वारंवार मात्र 1 चूक करतायत निशांत. परंतु इथून रनरच्या स्वरूपात मात्र बाद व्हावा लागेल. 28 धावा फलकावरती लागला गेला. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे. अगदी शेवटचा चेंडू बाकी असेल. 28 धावा फलकावरती लागतायत 3 विकेटच्या मदतीने. 4 विकेट गेल्यात. निशांत चांगली गोलंदाजी करतायत. तर शेवटचा चेंडू निशांत. हा देखील चेंडू चांगला होता. बॅटची कडा लागली गेल्या. 1 रमेल समीर चांगले क्षेत्ररक्षण करतायत आणि विकेट मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने आपण पाहू शकता 29 धावा झाल्यात आणि 30चं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 30 धावेची गरज. 24 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. दातीवर या संघाला कशा पद्धतीने या 30 धावा चेस केल्या जातील की नाही की गोलंदाजी चांगली होईल हे आपण पाहणार आहोत. चोवीस चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. 30 धावा या पुरेशा असतील का? डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 सीटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 सीटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 सीटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 सीटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.
पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्स. वेलकम बॅक. 24 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपण निश्चितपणे पाहणार आहोत. एका साईडला चिखलपाडा सारखा मातोबर संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहू शकाल जातिवरे संघ आहे. डिंगडॉंग चषक केळवे रबर बॉल ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकतात. फ्रेंड्स जातिवरे आणि चिखलपाडा संघ सेकंड मॅच चालू आहे. यानंतर नेक्स्ट मॅच दांडाखाडी आणि विठ्ठलवाडी दोन्ही संघाचे कर्णधार कृपया करून आपण या लगेच टॉस करूयात. मॅच स्टार्ट केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती नवनाथ. एका साईडला आपण पाहू शकाल निशांत वसईकर. त्याला विचारलं गेलं टेनिस विश्वासला तुझा आवडता खेळाडू कोणता तर सर भावेश पवार. मुखातून एकच लिखते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर राष्ट्रीय दर्जातला आवडता खेळाडू कोणता तर विराट कोहली. त्याप्रमाणे त्याची बॅटिंग होईल का इथून फिनिशर बनावा लागेल. पहिला चेंडूवर आक्रमण. यासाठी सर भावेश पवारला फॉलो केलं जातं या खेळाडूच्या माध्यमातून. निशांच्या बॅट मधून आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार 6 रन. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय निशांच्या बॅट मधून. नवनाथ पुन्हा एकदा. यावेळेला चांगला चेंडू होता. एक तेरी तो एक मेरी. कमबॅक करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ते नवनाथ कमबॅक करणं जाणतो. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. पहिला चेंडू बॅट वरती आला. त्यानंतर दुसरा चेंडू ऑफ स्टंपला ठेवला. यावेळेला देखील बॅटची कडा विकेट मिळेल. निशांतच्या खेळाला लागतो पूर्ण विराम. निशांत बॅक टू द डगआउट. एक षटकारासहित त्यानंतरच केलेला कमबॅक आपण नवनाथ देखील पाहू शकतायत. खूप चांगली गोलंदाजी नवनाथची. समीर आलाय.
चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा फलकावरती लागतायत. एक षटकारासहित निशांची विकेट मिळाली. थोडासा लवकर बाद झालाय, त्याचा पेचवरती राहणं फार महत्वाचं असतं दातिवरे संघासाठी. एका साईडला नवनाथ देखील कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतरचे दोन्ही चेंडू प्रॉपर पद्धतीने टाकले. रितेश नॉन स्ट्राईक वरती असेल, त्यानंतर समीर स्ट्राईक वरती असेल. न्यूमॅन बॅटर. पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त कॅच घेतली या समीरने. हे रील्स मात्र 6 हिटर्सच्या चॅनल वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल अगदी काही क्षणात. यावेळेला फक्त कट दिला गेलाय, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने 7 वरती जाऊन पोहोचेल. अगदी 4 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा फलकावरती लागतात 1 विकेटच्या मदतीने. सुरुवात चांगली झाली आहे. 7 धावेने महत्वाचा गोलंदाज नवनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील त्याला मिळाली आहे. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. फक्त टॅप केला गेलाय, डॉट येईल. अगदी 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिर आहे 7 वरती. बॅटीची कडा लागली आहे, परंतु या वेळेला मात्र कॅच ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. ले लो कॅचवर जितो मॅच असं म्हटलं जातं. एक संधी मिळालाय, त्या संधीचं मात्र सोना करावा लागेल रितेशनी जाईला. दत्तुरेचा गोल्डन हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिलाय. त्याचा कॅच मात्र इथून ड्रॉप झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 8 वरती. समीकरण काय म्हणते? समीकरण म्हणते 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, 22 धाब्याची गरज आहे. या 22 धावा किती महागड्या पडू शकतात या 18 चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळेल की 18 चेंडू मागे 22 धाब्या सहजरित्याने पूर्ण करू शकतील का दत्तुरे संघ. कारण समोरच्या संघाकडे देखील 3 असे फ्रेशर्स गोलंदाज असतील. हार्दिक आलाय. आज हार्दिकची बॅटिंग तेवढी चांगली झाली नाहीये, परंतु गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल हार्दिकला. पहिला चेंडू घेऊन उछळी जास्त होती या चेंडूला, परंतु पुल आणि पॉवरफुल केलं. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे मात्र रितेश जाणतो. छोटा पॅक बडा धमाका च्या बॅट मधून आलाय षटकार. तर इथून कॅच घेतला असता तर हा षटकार देखील कदाचित पाहायला मिळाला नसता. प्रेशर वाढलं गेलं असतं दातिवरे संघाचं, परंतु कॅच देखील ड्रॉप झालाय. षटकार मिळतोय. 6 च्या मदतीने 14 धावा फलकावरती लागतात. पहिल्या चेंडू मागे षटकार खेचलाय रितेश. यावेळेला देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 बाउन्स बाउंड्री क्लिअर केली जाईल. पहिला आला होता षटकार, त्यानंतर आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला गेला दातिवरे संघ 18 वरती. अर्धा पल्ला तर गाठलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु अर्धा पल्ला अजून देखील गाठणं महत्वाचं असेल. 2 चेंडूंचा खेळ झाला. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. रितेश आतापर्यंत 4 चेंडू मागे 11 वरती खेळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकतायत. हार्दिक कमबॅक करावा लागेल हार्दिकला, आणि हार्दिक ते देखील कमबॅक करणं जाणतो. अगदी 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मागे हार्दिकने जवळजवळ 10 धावा खर्च केल्यात. थोडासा स्लिप जरूर झाला होता, सर बॅटने खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल, सिंगल अर्जित करतील. थोडासा फंबल देखील होत आहे. त्यानंतर एकेरीने समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे सरकेल. 19 धावा फलकावरती लागतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी 2 चेंडू मागे पूर्णपणे तुटून पडला होता रितेश. त्यानंतर हार्दिकने केलं कमबॅक. स्ट्राईक वरती पुन्हा चेक देईल समीर. सरळ बॅटने खेळला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हरी. चेंडूला मात्र फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल केलाय. चेंडूला मात्र दिलंय फेकून. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. या इनिंग मधला 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे.
धावसंख्या 6च्या मदतीने पूर्णपणे फ्लाय होतीये, जाऊन पोहोचले गेल्या 25 वरती. हार्दिकला इथून कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने या षटकात धावा आल्या, 2 षटकार 1 चौकार आलाय, थोडस कमबॅक करणं महत्वाचं आहे. रितेशचा कॅच देखील सुटला गेलाय. चिखलपाडा संघात कुठेतरी खचतोय की काय, परंतु खचून चालणार नाही मित्रांनो. हे क्रिकेट आहे, शेवटपर्यंत लढावं लागेल. ओ क्या बात आहे, अगदी मस्तकाकडून चेंडू निघतोय. चांगला षटक हाताळला गेला. थोडस महागडा देखील ठरलं गेलं, परंतु ते 3 चेंडू कमालीचे होते आणि त्यामध्ये त्या 3 चेंडूमध्ये केलेला प्रहार, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर एकेरी, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर डॉट आलाय. षटक इथून संपला गेलं. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 25 धावा. 12 चेंडूचा खेळ संपलाय, 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. येणारी अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धाव्याची गरज, 12 चेंडू आणि 5 धाव्याची गरज. गोलंदाज गुणांच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण तिकडे चांगला होईल. विकेट मिळेल. पहिली संधी दिली होती, त्या संधीत तू जरूर सोनं केलाय. आता मात्र आम्ही तुला संधी देणार नाही आहोत, हे चिखलपाड्याचे खेळाडू सांगतायत. विकेट मिळेल. रितेशने जाई चांगला धावसंख्येला सावरण्याचं काम त्याने केलंय. विकेट मिळते रितेशची. संघाची धावसंख्या स्थिर राहिली गेली आतापर्यंत 25 पैकी. 5 धावांपासून संघ दूर असेल. बॅटिंग स्टान्स वरती येईल संदेश राऊत. एका साईडला आपण पाहायला गेलं तर गोलंदाज, विकेट ट्रॅकर गोलंदाज म्हणून त्या गोलंदाजाकडे आपण सातत्याने पाहिले. बरेच वर्ष क्रिकेटला त्याने दिलेत असा राहुल गोलंदाज मार्क वरती आलाय. त्याने 2 चेंडू मागे सांगितलं की इथून आम्ही धावाला वळवण्याचं काम करूयात, आम्ही हारणार नाही आहोत, हारण्यासाठी आम्ही इथपर्यंत नाही आलो आहोत, हेच राहुल सांगतोय. जरी माझ्या टीम मधल्या गोलंदाजाने हा जरूर हार्दिकने धावा खर्च केल्या असल्या, परंतु त्या धावा सावरण्याचं काम मी जरूर करेल, हेच राहुल सांगतोय. अगदी 9 चेंडू आणि 5 धाव्याची गरज आहे. पंचवीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. क्या बात आहे, पूर्णपणे शांत ठेवला गेलाय. दातेरचा डगाव टाळ्याने पूर्णपणे प्रचलित झाला होता, आता कुठेतरी शांत झालाय की काय, कारण ज्या पद्धतीने राहुलने गोलंदाजी केली आहे कमालीची पाहायला मिळाली. अगदी 4 चेंडू, 4ही चेंडू मागे एकही धावा नाही खर्च केल्या. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्टायलिश फटका, मॅच फिनिश, गेम फिनिश केला या फटक्याने. असं 4 चेंडू मागे असं वाटलं होतं की कुठेतरी प्रेशर वाढलं जाईल, परंतु जोपर्यंत संदेश होता, संदेशकडे आत्मविश्वास भरपूर सारा होता. या फटक्यात चेंडूला कलेक्ट केला आणि पाहत राहिला आणि गेम फिनिश केलाय. वेल प्लेड दातिवरे संघ, आणि तुम्ही ते पर्यंत आलात. अर्थात चिखलपाडा संघ, तुम्ही देखील चांगली बॅटिंग केली, तुम्ही देखील चांगली गोलंदाजी केली. कुठेतरी ते चुका झाल्यात, त्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत. नॅनो अँड कंपनी, फार छान असा खेळ तुम्ही दाखवलात या मैदानात. चला यानंतर तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला उद्या या आपण लगेच. चला दांडाखाडी संघ आणि एका साईडला असेल विठ्ठलवाडी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत, आमच्या जवळचे मित्र अर्थात दांडाखाडी संघाचे अवधूत इथपर्यंत पोहोचले गेलेत. चला आपण टॉस करूयात. विठ्ठलवाडी संघाचा कर्णधार देखील आमच्यासोबत जोडला गेलाय. तर यानंतर जे नेक्स्ट मॅच दोन्ही संघ बलाढ्य असतील आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला दांडाखाडी आणि विपक्ष असेल विठ्ठलवाडी संघ. एका साईडला कल्पेश आणि दुसऱ्या साईडला आपण पाहू शकतायत अवधूत. दांडाखाडी संघ, आपण टॉस विन झालाय, आमच्यापर्यंत डिसिजन त्वरित कळवा. अगदी थोड्याच वेळात लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण येणार आहोत. आपण पाहत आहात, ऐकत आहात डिंगडोंग चषक केळवे 2025 चा सोहळा. रबर ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
आज लो गटला संधी दिली गेली आहे. सफाळे विभागातील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील.